नमस्कार. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कविवर्य नादो महानोर पुरस्कार हा उपक्रम आपण या वर्षीपासून सुरू करतोय. महानोर साहेबांचे आणि चव्हाण साहेबांचे अनेक दशकांचे ऋणानं बंध आहेत आणि ह्या वास्तूमध्ये गेले 30-35 वर्ष या स्थापनेपासून या वास्तूशी आणि त्याचं काम पुढे नेण्यात नाद मानोरांचं खूप मोठं योगदान हे राहिलेलं आहे. मला अजूनही तो दिवस आठवतो आहे. त्यांच्या कुटुंबातल्या अनेक लोकांची ते हॉस्पिटलमध्ये गेले, मग डिस्चार्ज मिळाला. आम्हाला थोडासा आधार वाटला की आता काही अडचण नाही आहे. पुन्हा एकदा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आणलं. त्यांच्या लेकींची मी सातत्याने फोनवर तेव्हा बोलत होते. ताई उपस्थित आहेत आज कार्यक्रमाला. आणि त्यानंतर जो फोन आला तो मला वाटतं त्यांच्या जो शेवटचाच मला वाटतं होता त्यांच्याबद्दलचा तोच होता आणि प्रचंड अस्वस्थ करणारी ती बातमी होती. आणि त्यानंतर त्यांची आठवण, त्यांच्या कविता, त्यांचं लिखाण हे अजरामर तर आहेच, पण त्याबरोबर ज्या संस्थेशी त्यांचं जवळपास 4 दशकाचं नातं आहे त्या संस्थेने त्यांच्या आठवणीसाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला सूचना केली. आणि जैन फाउंडेशनचे जे अशोक जैन आहेत त्यांनीही सहकार्याची भूमिका घेतली आणि हा अवॉर्ड फंक्शन याची सुरुवात आपण करतोय. यावर्षी शेतीमध्ये आणि कविता आणि लेखन हे त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे विषय. त्याच्यात यावर्षी शेतीमध्ये शीलाताई ज्या गोंदियाच्या आहेत त्यांच्याबद्दल त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. आणि वर्षाताई ज्या यवतमाळच्या आहेत त्यांच्यावर एवीज आपण केलेल्या आहेत त्या दाखवूच. त्याबरोबर कवितेमध्ये म्हणजे गोंदियापासून मुंबईपर्यंत तर गणेश घुले, नामदेव कोळी, महेश लोंढे आणि प्रदीप कोकरे या चौघांचंही आपण सत्कार आज इथे ठेवलेला आहे. त्यांच्याबद्दल आणखीन माहिती आपण एवीजमध्ये देऊ. पण ह्या मागे खरं काम कोणी केलं असेल तर अर्थातच दत्ताभाऊंचा खूप मोठं योगदान आहे. पण जब्बार पटेल, नितीन रेंडे, शंभू पाटील, अजित भुरे आणि प्रज्ञाताई पवार आणि निर्जाताई त्यांनाही आणखीन ह्या वर्षी आम्ही निर्णय घेतला की त्या दोघी या कार्यक्रमासाठी आणखीन वेळ या संस्थेला देणार आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या प्रयत्नातून हा एक उपक्रम, ही एक छोटीशी सुरुवात आहे. अजून व्यापक पद्धतीने आपल्याला हे काम पुढे न्यायचं आहे. तर हा अवॉर्ड दरवर्षी आपण चव्हाण सेंटरमध्येच घेणार आहोत. आणि नवीन जी युवक आणि युवती जे चांगलं लिखाण मराठीमध्ये करतात त्यांना प्रोत्साहन देण्याचा एक छोटासा प्रयत्न या कार्यक्रमातून आपण करणार आहोत. आणि ह्याच व्यासपीठावरनं एक नवीन उपक्रम, एक रिसर्च आपण घ्यायचा एक निर्णय घेतलेला आहे आज. तो असा की मराठी भाषेबद्दल आस्था असणारे आपण सगळे लोक आहोत. पण मराठी भाषेचं एक वेगळं डिपार्टमेंटही महाराष्ट्र सरकारमध्ये आहे. पण खरंच सातत्याने त्याच्यात काय कार्यक्रम होतात किंवा पुढची पिढी खरंच चांगली मराठी भाषा बोलते का, किंवा प्रत्येक घरात आज किती घरांमध्ये मराठी भाषेबद्दल आस्था, प्रेम, ही माझी पिढी नाही, माझ्या नंतरच्या पिढीबद्दल मी बोलते. तर ह्याच्यासाठी आपल्याला काही करता येईल का, असा एक कार्यक्रम, मराठी भाषा आणि त्याच्यावर प्रेम हे कसं करायचं. मला अजून आठवतं आहे की मला नक्की आता मी तोच विचार करत होते ते भाषण करताना की कोणी हे लिहिलेलं आहे. पण ते म्हणले यू डोंट ओनली हॅव टू लव्ह युअर लँग्वेज, यू हॅव टू फर्स्ट फ्लर्ट विथ युअर लँग्वेज. त्यामुळे त्या भाषेबरोबर ते नातं कसं जपता येईल आणि पुढच्या पिढीला जे प्रेम आपण मराठीवर केलं ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याला माझी पिढी ही कमी पडली पाहिजे. कमी पडलेली आहे पूर्णपणे, हे मी प्रांजळपणे कबूल करते. तर संस्थेने त्याच्यासाठी काय करता येईल, तर ह्याच्यासाठी वर्षभर काही कार्यक्रम आपल्याला घेता येईल का. साहित्य संमेलन वगैरे होतातच, त्याच्यातून मराठी भाषेबद्दल अनेक चर्चा होतात, पण त्याच्यात सातत्य ठेवून आपल्याला काय काम करता येईल हा एक विचार पुढच्या काही 1 नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आम्ही काही लोकांना आमंत्रित करणार आहोत. आणि मराठी भाषेवर पुढच्या वर्षीपासून चव्हाण सेंटर मोठा व्यापक कार्यक्रम करणार आहे. आणि माझी अपेक्षा आहे की प्रज्ञाताईंनी त्याची जबाबदारी घ्यावी आणि मराठी भाषेसाठी वर्षभर तुम्ही तो उपक्रम, त्याचं नेतृत्व आणि पालकत्व दोन्ही आपण घ्यावं
अशी माझी त्यांना विनंती राहील. आणि एक पहिला टप्पा म्हणून म्हणजे हा एक मराठीचा कार्यक्रम आणि एक दुसरा आपल्याकडे एक अतिशय उत्तम लायब्ररी आहे. त्या लायब्ररीमध्ये रिसर्च करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, B.R. आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे आणि ह्याच्यामध्ये रिसर्च करणारी अशी कुठलीच जागा मला माहिती नाही की जिथे ह्या सगळ्यांबद्दल व्यापक रिसर्च होतो, की एका ठिकाणी गेल्यावर ह्यांच्याबद्दलची पुस्तकं, त्याची सगळी माहिती ही कुठेतरी एका ठिकाणी आपल्याला मिळू शकेल का. तर ते काम पुढच्या 5-1 वर्षात, कारण का ते काही छोटं काम नाही, तर याच्यासाठी पुढच्या वर्षीपासून म्हणजे 12 मार्चला तो कार्यक्रम आपण सुरू करूया सगळे मिळून. तर त्याच्यात थोडंसं काम करावं लागेल. पण छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, B.R. आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल केलेली पुस्तकं, त्याच्यावर जो काही रिसर्च अनेक वर्ष झालेला आहे, त्यात काम करणारी तज्ज्ञ आणि त्याच्यात अभ्यास केलेले अनेक लोक महाराष्ट्रात आहेत. पण त्यांची एक मूठ बांधण्याचं काम हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सेंटरच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षात आपल्याला करायचं आहे. तर दरवर्षी त्याच्यासाठी एखादा फेलो करायचा का, ह्याच्यासाठी आम्ही इतिहासक जयसिंगराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आपल्याला चव्हाण सेंटरच्या लायब्ररीतून सुरू करायचा आहे. मग त्या बाकीच्या युनिव्हर्सिटीज असतील त्यांच्याशी संपर्क साधून एक खूप मोठा कार्यक्रम पुढच्या 5 वर्षात यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे ह्याच्यात कुणालाही काम करायला कोणी उत्सुक असेल, इच्छुक असेल तर आपण मला कॉन्टॅक्ट करावा, कारण हा कार्यक्रम माझ्या स्वतःसाठी म्हणजे मी स्वतःच तो कार्यक्रम लीड करणार आहे. आणि व्यापकपणे इतिहास जो खरा आहे तो कोणाच्या सोयीचा नसावा. तो जो सत्य गोष्टी त्या आपल्याला राजकीय पद्धतीने चांगल्या वाटो किंवा अयोग्य वाटो, पण जो इतिहास हा सत्यच असला पाहिजे आणि तो त्याच पद्धतीने पुढच्या पिढीपर्यंत मांडला पाहिजे. ह्याच्यासाठी पूर्णपणे पुढचे 5 वर्ष चव्हाण सेंटर हे काम करणार आहे. मी आणि दत्ताबाळ सराफ हा उपक्रम पूर्णपणे बघणार आहोत. पण तुमच्यापैकी कुणालाही उत्सुकता या कुठल्याही विषयामध्ये असेल, कारण का लीड करतील जयसिंगराव पवार आणि त्यानंतर तुमच्या माहितीतही त्या भागात कोणी उत्सुक असेल किंवा युवा पिढीमध्ये एखादा युवक किंवा युवती असेल ज्यांना ह्याच्यात खूप व्यापक काम करायची इच्छा असेल, तर आपण जर आम्हाला सुचवलं तर चांगलं काम पुढच्या काही वर्षात आपण उभं करू शकू. म्हणजे सातत्याने रिसर्च ओरिएंटेड काम हे चव्हाण सेंटरमध्ये झालं पाहिजे. मग मराठी भाषा असेल किंवा महाराष्ट्रावर प्रेम करणारे किंवा महाराष्ट्र आज आपण जिथे उभे आहोत तो कोणी घडवला, कुणाच्या योगदानामुळे आपण उभे आहोत, याची जाणीव मराठी भाषेमध्ये पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याची जबाबदारी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ही करण्याचा एक मोठा कार्यक्रमही आपण करतोय. त्यामुळे ह्याच्यात आपल्या सगळ्यांच्या सूचना ह्या नक्कीच आम्हाला उपयोगी पडतील. आज जैन कुटुंबाने ह्या सगळ्या उपक्रमासाठी जी साथ आम्हाला दिली त्याबद्दल जैन कुटुंबाचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि महानोर कुटुंबाचे आणि चव्हाण आणि पवार आणि सुळे कुटुंबाचे ऋणानुबंध हे आयुष्यभर पुढे असेच राहतील आणि त्याची जबाबदारी मी स्वतः घेईन. आणि त्यांनी केलेलं काम हे पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी ही चव्हाण सेंटर नक्कीच घेईल. आपण आज मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित राहिला, ज्यांचं कौतुक सोहळा करण्यासाठी आपण जमलेलो आहोत, तेही आपण इथे आलात. तुमचं मनापासून चव्हाण सेंटरमध्ये मी स्वागत करते. आणि पुढच्याही कालावधीमध्ये तुमचं जे लिखाण असेल ते किंवा शेतीमधलं आपलं काम असेल, आमची जी फेलोशिप आहे आदरणीय पवारसाहेबांच्या नावाने आम्ही एक फेलोशिप करतो, त्यातही तुमच्या सगळ्यांचं मार्गदर्शन आम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.